स्वागत है आपका जनता के बीच। हमारे साथ जुड़े हुए हैं महेश मगरे जी, जो वार्ड नंबर 5 से खड़े हुए हैं, शिवसेना पक्ष के तरफ से है। हमारे उद्धवराव ठाकरे जी है, उनके पक्ष से ये उम्मीदवार खड़े हुए हैं। इनसे हम सवाल जवाब कुछ करना चाहेंगे। उनसे पूछना चाहेंगे कि जनता की समस्या का समाधान ये कैसे करेंगे, और चुन के आते हैं तो उनके लिए वो क्या करेंगे। थोड़ा सा शॉर्टकट में आप बताइए। नमस्कार जी, माझं नाव महेश प्रकाश मगरे। सर्वप्रथम आमच्या समस्या म्हणजे पाण्याच्या, नालीच्या, याच्या सर्व पूर्ण समस्या आहे. आता त्या समस्या म्हटलं तर पाणी नळ आलेले आहे पण पाणी नाही, त्याच्यात पाणी नाही येऊन राहिलेले आहे. नाल्या आहे पण नाल्या साफ नाही होऊन राहिल्या, भरून जात आहे, सर्व होत आहे. सगळ्यात प्रश्न आपल्याला नाल्या साफ करणं, पाणी करणं, किंवा जे रोड खराब होऊन गेलेले आहे पण दुरुस्त करायला कोणी यायला तयार नाही, ते आपल्याला सर्वात प्रमुख करायचे आहे. तसेच काही लोकांच्या पुन्हा समस्या आहे. तो ये सभी समस्याओं को लेके यहाँ पे हम उम्मीदवारों के साथ खड़े हुए हैं। ये चाहते हैं कि हमारा वार्ड क्रमांक 5 बहुत अच्छा खूबसूरत बने और जनता इनको चुन के दे, ये हमारी अपेक्षा है। और हम चाहते हैं कि बाकी लोगों का भी कोई समस्या हो तो मैं उनको पूछूं और वो उनका सवाल का जवाब दे। आप नाम बताइए आपका। मेरा नाम प्रफुल्ल पिसूट है जी, आपकी क्या समस्या है, आप क्या चाहते हैं कि जनता को क्या बताना चाहते हैं? मैं देखिए आज मराठी बोलतो आज प्रचाराचा जवळपास शेवटचा दिवस आहे. तर या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी जनतेला, माझ्या प्रभाग क्रमांक 5च्या जनतेला हेच सांगू इच्छितो की बऱ्याच ठिकाणी आमचे उमेदवार उभे आहे महेश भाऊ मगरे. तर बऱ्याच ठिकाणी प्रचार करता दरम्यान आम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी लक्षात आल्या आणि मला हेच सांगायचं आहे जनतेला की कदाचित आमच्या जे महेश भाऊ मगरे आहे यांचा प्रलोभन तुमच्यापर्यंत पोहोचलं नसेल, किंवा आमचे जे काही इन्व्हॉल्व आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचले नसेल, आणि कदाचित ते पोहोचणार सुद्धा नाही. कारण की आम्ही प्रभाग क्रमांक 5च्या जनतेचा स्वाभिमान विकत घेऊ शकत नाही. बरोबर आहे, आम्ही लोकशाहीचा कत्ल करू शकत नाही. तर मला जनतेला हेच सांगायचं आहे की आमचा जो महेश भाऊ आहे, आम्ही बऱ्याच वर्षापासून सोबत राहतो, हे आमचे सर्व मित्रमंडळी आहे. महेश भाऊ आहे हे सत्याच्या बाजूला उभे राहणारे एक व्यक्तिमत्व आहे. तर जनतेला हेच सांगू इच्छितो मी की ह्या निवडणुकीमध्ये, महानगरपालिका 2026च्या ह्या निवडणुकीमध्ये महेश भाऊ यांचा नक्कीच आमची जनता विजय करतील, आणि सर्व महाराष्ट्राला तर देशाला हे सांगेल या प्रभाग क्रमांक 5ची जनता की आम्ही सत्याचाच विजय करू. मी एवढं सांगू इच्छितो. जी, इन्होंने जो कुछ भी बताया है ये जनता के बारे में बताया है, पर शिवसेना उद्धवराव ठाकरे जी के जो मुख्यमंत्री हमारे थे वो काफी उन्होंने कार्य भी किया है, उनके पक्ष से वो खड़े हैं। वो चाहते हैं कि जनता का भी भला हो, सबका अच्छा हो। उनका ये कहना है कि हमारा जो भी चंद्रपुर है, चंद्रपुर में जो भी वार्ड है, वार्ड में जो जो लोग चुन के आते हैं वो चंद्रपुर की शान बढ़ाना चाहिए और आगे बहुत कुछ कार्य करना चाहिए। मैं एक बात पूछना चाहती हूँ आपसे, इसके पहले जो चुन के आए थे उनका कार्य अभी तक कुछ आपको क्या लगता है, कैसा हुआ, कैसा चल रहा है, अभी चलना चाहिए, या कैसा लगता है आपको कि क्या हुआ था पहले? कैसा है मैडम, जो अब इसके पहले दो टर्म में चुन के जो आए, कैसा है उनका काम बराबर नाही आहे. बोले तो म्हटलं तर कसं आहे, कोणते कामं जर सांगितले ते काम करायसाठी झालेले नाही आहे. रस्त्याची समस्या झाली, नालीच्या समस्या, पाण्याच्या समस्या जेव्हा गेले आश्वासन देतात पण पूर्ण करत नाही. आमचं म्हणणं एकच आहे की आम्ही जेव्हा तुम्हाला निवडून देत आहोत तर तुमचं बी काम आहे का आमच्या समस्या सोडवायला पाहिजे, पण ते सोडवत नाही, दुर्लक्ष करून राहिले. आणि आम्ही जर आज जर सांगितलं उद्या करतो, परवा करतो, किंवा 15 दिवसांनी फोन करतो, आम्ही असं सांगून टाळटाळ करतो. जी, ये सब बातें सुनने के बाद हमें ऐसा लगता है कि जो पहले के जो उम्मीदवार थे, जो चुन के आए थे, तो उन्होंने ये कार्य नहीं किया है। इनका कहना यही है मगरे जी का कि हम अगर जनता चुन के इनको देती है तो ये कार्य पूरे करेंगे और उनकी समस्या को पूरा करेंगे और बहुत अच्छा 5 नंबर वार्ड बनाएंगे आप। ये मैं आशा करती हूँ आपसे। जी शुक्रिया, धन्यवाद आपका। जी, सबका धन्यवाद, सब जनता का धन्यवाद। IBN न्यूज़ 50-50 से मैं रितु शिंदे, और मैं ये आशा करती हूँ कि ये जो सब कुछ सवाल है जो खड़े हुए हैं ये उनकी पूरी हो और आप अच्छे वोटों से चुन के आए, हम अपेक्षा कर रहे हैं। धन्यवाद।